गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. देशभर 19व्या स्वातंत्र्य दिनात उत्साहात साजरा केला जातोय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे आणि यावेळी मोदी राष्ट्राला संबोधित करणार आहेत. यावेळी ते सरकारच्या कार्याचा आढावा तसंच भविष्यातील भारतीयांचं विजन मांडतील. दरम्यान पंतप्रधान ऑपरेशन सिंदूर, सिंधू नदी जलवाटप करार रद्द, भारत अमेरिका ट्रेड ऑफ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलंय. तर 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर आज ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करतील. देशभर 79व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातोय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी मोदी राष्ट्राला संबोधित करणार आहेत. सरकारच्या कार्याचा आढावा तसंच भविष्यातील भारतीयांचं विजन ते मांडतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑपरेशन सिंदूर, सिंधू नदी जलवाटप करार रद्द, भारत अमेरिका ट्रेड ऑफ यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. तर देशभरात 79व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. संपूर्ण देशात घरोघरी तिरंगा डौलानं फडकलेला आहे. देशातील महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगी रोषणाई करण्यात आलेली आहे. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. दिल्ली, मुंबईसह देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान मोदींकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देशवासियांना देण्यात आलेल्या आहेत. नवी दिल्लीतली ही दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आज ध्वजारोहण पार पडणार आहे. पंतप्रधान देशवासियांना त्यानंतर संबोधित करतील. 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांना आज नमन केलं जाणार आहे. नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. आज देशभरात 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राला संबोधित देखील करणार आहेत आणि यावेळी ते सरकारच्या कार्याचा आढावा तसंच भविष्यातील भारतीयांचं विजन देखील आज मांडणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑपरेशन सिंदूर, सिंधू नदी जलवाटप करार रद्द तसंच भारत अमेरिका ट्रेड ऑफ यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदी नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. नवी दिल्लीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय. आज लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. देशभर 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मोदींच्या हस्ते आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडणार आहे. आज संपूर्ण देशभर 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातोय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राला संबोधित करतील आणि त्यावेळी ते सरकारच्या कार्याचा आढावा तसंच भविष्यातील भारतीयांचं विजन देखील मांडणार आहेत. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं. आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र बनलो आणि आज देशभर 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातोय. तर आज नवी दिल्ली इथल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण राष्ट्राला संबोधित करणार आहेत. अनेक नागरिक नवी दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात पोहोचलेले आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी.
ही गर्दी आपण पाहतोय. 79वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण आज पार पडेल. अनेक नेते, अनेक मंत्री हे नवी दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात दाखल झालेले आहेत. जे.पी. नड्डा देखील पोहोचलेले आहेत. मार्गदर्शन में उन्नति एवं उत्थान की, मानव संवेदनाओं एवं विश्व कल्याण की, पुनर्जागरण एवं राष्ट्र निर्माण की जो गौरव गाथा रच रहा है वो अद्वितीय है, अनूठी है। ऐसा सर्वव्यापी, सर्वस्पर्शी विकास जो विकसित भारत की संकल्पना को साकार कर रहा है। स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में रक्षा मंत्रालय द्वारा कई नए प्रयास किए गए हैं। आजादी के संघर्षों एवं देश की सेनाओं के शौर्य की गाथाओं को घर घर पहुंचाया जा सके। इसमें शामिल है ऑपरेशन सिंदूर पर आधारित निबंध, नया भारत सशक्त भारत पर केंद्रित पेंटिंग एवं ज्ञानपथ की आकृतियों पर आधारित डिजाइन प्रतियोगिता, साथ ही रील प्रतियोगिता। देखा बच्चों, कैसे थे वतन पर मिटने वाले। तर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाते. आज देशभर 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राला संबोधित करणार आहेत आणि यावेळी ते सरकारच्या कार्याचा आढावा तसंच भविष्यातील भारतीयांचं विजन मांडतील. ही थेट दृश्य आपण पाहतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील पोहोचलेले आहेत. नितीन गडकरी देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. जे.पी. नड्डा देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आज 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण आज पार पडणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करतील. दरम्यान या संपूर्ण कार्यक्रमासाठी अनेक नेते, मंत्री उपस्थित आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील दाखल झालेले आहेत. जे.पी. नड्डा पोहोचलेले आहेत. नितीन गडकरी देखील या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑपरेशन सिंदूर, सिंधू नदी जलवाटप करार रद्द, त्यासह भारत अमेरिका ट्रेड ऑफ यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. भाषणाची त्यांच्या सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तिरंगा इस देश का ज्ञान है और ध्यान है, संपूर्ण जग में अतिशय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. देशभरात 79वा स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साह पाहायला मिळतोय. मोदींनी मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट एक्सवर शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. तर अवघ्या काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानंतर खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राला संबोधित करतील. यावेळी ते सरकारच्या कार्याचा आढावा तसंच भविष्यातील भारतीयांचं विजन देखील मांडणार आहेत.